नमस्कार. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचलित गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर मी प्राध्यापक गुलाबराव राय आपलं स्वागत करत आहे. आज आपण प्रकरण 5 द्वितीय आर्थिक क्रिया उपघटक उद्योगांचे वर्गीकरण याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण उद्योगाचे जे प्रमुख प्रकार आहेत किंवा उद्योगाचं जे वर्गीकरण केलेलं आहे हे उद्योगाचं वर्गीकरण कसं केलं जातं किंवा कसं केलं गेलेलं आहे याची माहिती आता आपण प्रथम घेऊया. उद्योगाचे मुख्यतः आकार, कच्च्या मालाचे स्रोत, उद्योगाचे स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये भांडवल, गुंतवणूक, मालकी, कच्च्या मालाचे स्रोत आणि उद्योगामध्ये जो काही माल उत्पादित होतो त्या उत्पादनाचे स्वरूप या 4 घटकांच्या आधारे उद्योगांचं जे वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये भांडवल, गुंतवणूक, त्यामध्ये कुटीर उद्योग, मोठे उद्योग, मध्यम किंवा लघु उद्योग असं 3 गटामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. जे कुटीर उद्योग, मोठे उद्योग, मध्यम किंवा लघु उद्योग. मालकी, उद्योगाची मालकी कुणाची आहे यावरून खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकार क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय उद्योग किंवा बहुराष्ट्रीय ज्या काही कंपन्या ज्या आहेत या बहुराष्ट्रीय कंपन्या हे मालकी यावरून उद्योगांचं जे वर्गीकरण जे आहे वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर उद्योगामध्ये वापरला जाणारा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल कोणत्या प्रकारचा आहे यावरून कृषी आधारित, शेतीवर आधारित असणारे उद्योग, खनिजावर आधारित असणारे उद्योग, वनावर आधारित असणारे उद्योग आणि महासागरांमध्ये आढळणारी जी काही संपत्ती जी आहे या महासागरावर आधारित असणारे उद्योग असे याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर उत्पादनाचे स्वरूप यावरून ग्राहक किंवा हलके उद्योग, पूरक उद्योग आणि मूलभूत किंवा अवजड उद्योग असे उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगाचं वर्गीकरण केलेलं आहे. आता या प्रत्येक गटामध्ये असणारे जे वेगवेगळे जे उद्योग जे आहेत हे उद्योग कोणते आहेत याची आपण माहिती घेऊया. तर सुरुवातीला कच्च्या मालाच्या सूत्रानुसार केलेले जे उद्योगाचे वर्गीकरण आहे त्यामध्ये कृषीवर आधारित असणारे उद्योग. या प्रकारच्या उद्योगांमध्ये कृषी उत्पादनावरच्या ज्या काही प्रक्रिया केली जाते आणि त्यावर आधारित असणारे म्हणजे शेतीमध्ये असणारा जो उत्पादित होणारा जो कच्चा माल जो आहे या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणजे शेतीमध्ये असणारा जो कच्चा माल आहे यावरती प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन घेणे असे जे उद्योग जे आहेत या उद्योगांमध्ये तर उदाहरणार्थ साखर उद्योग, शेतीमध्ये ऊसाचे उत्पादन होते आणि या ऊसावर प्रक्रिया करून साखरेची निर्मिती केली जाते म्हणजे साखर कारखाने, कापड गिरण्या आणि वेगवेगळे अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे डाळीवर प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा डाळीवर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळे उत्पादने तयार करणे यासारखे उद्योग असतील. तर हे जे उद्योग जे आहेत ते शेतीवर आधारित असणारे उद्योग आहेत. म्हणजे साखर उद्योग, साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया उद्योग, भात गिरण्या हे सर्व कृषीवर आधारित असणारे उद्योग आहेत. त्यानंतर सागरी उत्पादनावर आधारित असणारे जे उद्योग जे आहेत तर यामध्ये मत्स्य उत्पादनावरती प्रक्रिया करून त्यावरती जे काही उत्पादित झालेला जो माल जो आहे हा माल हवाबंद डब्यामध्ये भरणे आणि त्याशिवाय मोती, शंखशिंपले, मत्स्य तेल, शोभिवंत वस्तू यासारख्या उद्योगांचा जो
समावेश जो आहे हा समावेश यामध्ये होत असतो. म्हणजे समुद्रामध्ये जे मासे जे आहेत ही एक महत्त्वाची संपत्ती आहे. यापासून मत्स्य तेल उदाहरणार्थ शार्क माशांपासून तेल जे आहे या तेलाची निर्मिती केली जाते. समुद्रामध्ये वेगळ्या प्रकारचे शंख, शिंपले, मोती हे आढळत असतात आणि याच्यावर आधारित सुद्धा जे उद्योग जे आहेत हे उद्योग हे सागरी उत्पादनावर आधारित असणाऱ्या उद्योगांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यानंतर वनावर आधारित असणारे उद्योग, त्यामध्ये वनामध्ये जी काही वन उत्पादने जी आहेत या वन उत्पादनावरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना केली जात आहे. म्हणजे डिंक, लाख यासारखे पदार्थ जे आहेत, यासारख्या ज्या वस्तू ज्या आहेत या वस्तू वनामध्ये उपलब्ध होत असतात. म्हणजे डिंकावरती प्रक्रिया करणे किंवा वेगवेगळी ज्या वनस्पती ज्या आहेत, प्रामुख्याने ज्या सूचीपर्णी अरण्यामध्ये आढळणारे ऑलिव्ह सारखे जे वृक्ष आहेत किंवा देवदार सारखे जे वृक्ष जे आहेत या वृक्षांपासून रंगनिर्मिती किंवा रंग उद्योगासाठी लागणारी वेगवेगळे जे ऑइल जे आहेत, तेल जे आहे त्यांची निर्मिती सुद्धा वनांपासून, वनातील उत्पादनावर आधारित केली जाते. किंवा सुगंधी द्रव्यांची निर्मिती यासारखी जी उत्पादने जी आहेत, उत्पादने ही वनावर आधारित उद्योग जे आहेत हे उद्योग हे विकसित केले जातात. आपल्या जगामध्ये फ्रान्स हा जो देश जो आहे हा या देशामध्ये जे सुगंधी द्रव्य निर्माण करणे यासाठी हा देश जो आहे हा देश आघाडीवरती आहे. म्हणजे वनांपासून मिळणारी ज्या वेगवेगळ्या ज्या बाबी ज्या आहेत, वेगवेगळे जे वस्तू ज्या आहेत यावरती प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. यामध्ये कागद निर्मिती, जहाज बांधणी, इमारतीसाठी लागणारी लाकूड, तसेच विविध उपयोगासाठी लागणारी लाकूड जे आहेत, तसेच राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्य यांची निर्मिती जी आहेत हे उद्योग सर्व वनावर आधारित उद्योग आहेत. नंतर खनिजावर आधारित असणारे उद्योग, त्यामध्ये खाणकामापासून मिळणाऱ्या जी खनिज संपत्ती जी आहे या खनिज संपत्तीवर आधारित असणाऱ्या उत्पादनांचा समावेश जो आहे हा समावेश या उद्योगांमध्ये केला जातो. पेट्रोकेमिकल्स उद्योग जे आहेत, लोहपोलाद उद्योग आहे, ॲल्युमिनियम उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे. म्हणजे हे जे उद्योग जे आहेत म्हणजे वेगवेगळे जे खनिज तेल, खनिज तेलावरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने तयार करणे हे अवजड उद्योग आहेत. किंवा लोहपोलाद उद्योग हा सुद्धा अवजड उद्योग आहे. ॲल्युमिनियम, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमची निर्मिती करणे हा सुद्धा एक खनिजावर आधारित असणारे अनेक असे उद्योग जे आहेत हे उद्योग हे खनिजावर आधारित हे निर्माण झालेले आहेत. त्यानंतर प्राणीजन्य उत्पादने जे आहेत त्या उत्पादनावर आधारित असणारे उद्योग, त्यामध्ये दुग्ध उत्पादन, दुधावर प्रक्रिया करणे, रेशीम कापड उद्योग हा सुद्धा प्राणीज उत्पादनावर आधारित असणारा उद्योग आहे. लोकर उत्पादन म्हणजे मांस प्रक्रिया, दुग्धोत्पादन प्रक्रिया यासारखे उद्योग जे आहेत या उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. पशुपालनातून जे काही उत्पादने प्राप्त होतात त्या कच्च्या मालावर आधारित उद्योग जे आहेत त्या उद्योगांची स्थापना केली जाते. प्राण्यांचे केस, कमावलेली कातडी, हाडे, शिंगे, दूध, मांस इत्यादी कच्च्या मालापासून हा कच्चा माल या उद्योगांमध्ये वापरला जातो आणि बॅग तयार करणे, चपला तयार करणे, बूट तयार करणे इत्यादी उद्योग. त्याचबरोबर दूध उत्पादन, दुधावरती वेगळ्या प्रक्रिया करणे, त्यातून दूध पावडर तयार करणे, चीज तयार करणे, दही तयार करणे किंवा मिठाई तयार करणे हे जे उद्योग जे आहेत हे उद्योग हे प्राणीज उत्पादनावर आधारित आहेत. वनामध्ये जे काही आपले प्राणीज उत्पादने त्यामध्ये रेशीम कापड उद्योग किंवा लोकरीचे कापड उद्योग, लोकरीच्या कापडाची निर्मिती या उद्योगांचा समावेश यामध्ये केला जातो. नंतर भांडवल गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. आपल्या भांडवल गुंतवणूक आधारित असणारे जे आहेत त्यामध्ये मोठे उद्योग की ज्यामध्ये मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते, मोठी भांडवल गुंतवणूक, अवजड यंत्रसामुग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा या उद्योगांसाठी लागते. भारतात
10 कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक या उद्योगांमध्ये केली जाते, ते उद्योग या वर्गात मोडतात. लोहपोलाद, ऊर्जा निर्मिती, वस्त्र उद्योग यासारख्या उद्योगांचा समावेश जो आहे हा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. आपल्या भारतामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे उद्योगांची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. आता सूक्ष्म उद्योग म्हणजे काय, तर ज्या उद्योगामध्ये 25 लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवलेले आहे. उपकरणामध्ये जे काही भांडवल जसं 10 लाखापेक्षा जास्त नाही, आणि असे जे उद्योग जे आहेत त्या उद्योगांना सूक्ष्म उद्योग असे म्हटले जाते. पेनची आपले जे पेन जे आहे त्या पेन निर्मिती करणे, दुधावर प्रक्रिया करणारे जे उद्योग जे आहेत या उद्योगांचा समावेश या सूक्ष्म उद्योगामध्ये होत असतो. त्यानंतर लघु उद्योग, ज्या उद्योगामध्ये 25 लाखापेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी भांडवलाची गुंतवणूक केली आहे, आणि 10 लाखापेक्षा जास्त परंतु 2 कोटीपेक्षा कमी यंत्रसामुग्री किंवा उपकरणासाठी भांडवल गुंतवलेले आहे, असे उद्योग म्हणजे लघु उद्योग. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या तयार करणे, लहान खेळणी तयार करणे, कागद निर्मिती करणे यासारख्या उद्योगांचा समावेश हा लघु उद्योगांमध्ये होत असतो. आता मध्यम उद्योग म्हणजे काय, तर ज्या उद्योगामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त आणि 10 कोटीपेक्षा कमी भांडवलाची गुंतवणूक आहे, आणि 2 कोटीपेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी उपकरणे जे आहेत यंत्रसामुग्रीमध्ये गुंतवणूक केलेली आहे, असे उद्योग म्हणजे मध्यम उद्योग. आणि यामध्ये सायकलची निर्मिती करणे, दूरदर्शन संच निर्मिती करणे, रेडिओ निर्माण करणे या उद्योगांचा समावेश जो आहे हा समावेश यामध्ये होत असतो. बघा, सूक्ष्म उद्योग या ठिकाणी पेनचा कारखाना दाखवलेला आहे, पेनची निर्मिती. लघु उद्योग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यांची निर्मिती करणे, आणि मध्यम उद्योग जे सायकल कारखाने जे आहेत सायकलची निर्मिती करणे या ठिकाणी हा मध्यम उद्योग. त्या मध्यम उद्योगामध्ये त्याचा समावेश जो आहे हा समावेश झालेला आहे. आता कुटीर उद्योग किंवा गृहोपयोगी उद्योग, की ज्यामध्ये कमीत कमी भांडवल गुंतवलेले आहे, लहान प्रमाणात घरातल्या घरामध्ये असे हे जे उद्योग जे आहेत केले जात आहेत. या उद्योगात मानवी श्रमाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. स्थानिक कच्चा मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक उद्योग आहे. या उद्योगामध्ये घरगुती स्वरूपाचा असतो. सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू निर्मिती केली जाते. या उद्योगात भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो. उदाहरणार्थ बघा, कुंभार, विणकर, लोहार, सुतार आणि वेगवेगळ्या प्रकारचे हस्तकला उद्योग जे आहेत यातील जे काही कारागीर जे आहेत यांचा समावेश या कुटीर उद्योगामध्ये होत असतो. हे उद्योग कौशल्याधिष्ठित असतात. या उद्योगांचे महत्त्व जे आहे महत्त्व वाढत चाललेले आहे. यातील काही उत्पादनांना प्रदेशात मोठी मागणी असल्याने ही उत्पादने जी आहेत ही उत्पादने निर्यात होत आहेत. उदाहरणार्थ रजई, पैठणींची निर्मिती. हे जे उद्योग जे आहेत बघा, कुंभार, त्यानंतर लोहार, हे उद्योग जे आहेत, सोनार, विणकर, हे जे उद्योग जे आहेत हे सर्व कुटीर उद्योग आहेत. म्हणजे अतिशय लहान प्रमाणामध्ये भांडवल आणि आपल्या घरामध्ये जी जागा जी असते या जागेमध्ये हे जे उद्योग जे आहेत हे उद्योग केले जात असतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे उत्पादनावर आधारित वर्गीकरण. यामध्ये उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगांचे प्रकार ठरविले जातात. म्हणजे मूलभूत अवजड उद्योग म्हणजे इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगामधील पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती उद्योगामध्ये, अवजड यंत्रसामुग्री आणि इतर उद्योगांमध्ये होतो. ग्राहक उपयोगी वस्तू या उद्योगांमध्ये तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी
तयार असतो. दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्र उद्योग, औषध उत्पादने इत्यादींची उदाहरणे आहेत. आणि सहाय्यभूत उद्योग इतर उद्योगांसाठी वापरली जाणारी यंत्रे, सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात. यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे, मोटार गाड्या, रेल्वे इंजिन इत्यादींची निर्मिती मोठ्या उद्योगांमध्ये होते. म्हणजेच या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगासाठीचा कच्चा माल असतो. उदाहरणार्थ चाके, लोखंडी सळया, लोखंडी पत्रे इत्यादी. असे उद्योगांचे जे प्रकार जे आहेत हे उद्योगांचे प्रकार हे त्या ठिकाणी वापरले जाणारे भांडवल, वापरला जाणारा कच्चा माल किंवा वापरले जाणारे जे वेगवेगळ्या जे स्वरूपाचे जे कच्चा माल जो आहे यावर आधारित हे जे उद्योग जे आहेत या उद्योगांचं वर्गीकरण केलं जाते. मालकी हक्क या आधारे सुद्धा हे जे उद्योगांचं वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण केले जात आहे. मालकीवर आधारित जे उद्योग जे आहेत त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादन मालाचे विपणन करत असते. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. त्यानंतर खाजगी क्षेत्र, या खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही खाजगी भागीदारीतील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते. तयार उत्पादन हे त्यांच्या मालकीचे असते. उत्पादनातील नफा देखील त्यांचाच असतो. उदाहरणार्थ टाटा लोह पोलाद उद्योग, टिस्को हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण आहे. संयुक्त क्षेत्र यामध्ये दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश असतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. त्यानंतर सहकारी क्षेत्र हा उद्योग अनेकांच्या गटांनी मिळून उभारलेला एकमेकांद्वारे सहकारी तत्त्वावर चालवला जातो. सहकारी संस्था सर्व संस्थांमध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो. दुग्धोत्पादन, साखर उद्योग, वस्त्र उद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात. उदाहरणार्थ अमूल उद्योग. नंतर बहुराष्ट्रीय उद्योग. खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्याचे मुख्यालय असते. पुन्हा खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय युनायटेड किंगडममध्ये लंडन येथे आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन निगम याचे मुख्यालय भारतातील डेहराडून येथे आहे. स्वस्त मजुरांचा पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट, बाजारपेठांची उपलब्धता ही या उद्योगाच्या स्थापनेमागची काही कारणे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी उद्योगांचं जे वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण केलेलं आहे. या ठिकाणी आपण आपलं हे जे द्वितीय आर्थिक क्रिया हे जे प्रकरण जे आहे हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे.